द्वन्द्वातीतं गगनसदृशां तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविफलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतां नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। मला वाटतं मी आता एक अर्धा तास झालं येऊन बसले। मला प्रवचन ऐकायची इच्छा किती जणांची आहे खरं सांगायचं बरं? महिलांची कोणाचीच नाही, कारण गायन इतकं सुंदर चालू होतं की मंत्रमुग्ध होऊन प्रत्येक जण ऐकत होता। आता प्रवचनकार दररोज येत असतील, सांगत असतील, तुम्हाला हेही वाटत असेल चला बाबा या ताई काय सांगतील तेच सांगतील, ज्यांनी आतापर्यंत सांगितले तेच 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 ऐकून किती ऐकत राहायचं माणसाला। तर असं न समजता खूप सुंदर पद्धतीनं गायन चालू आहे। तर सुधाकर भाऊंचं श्रेष्ठ पाहते मी दर शनिवारी तुमच्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हनुमान चालीसा होती, कारण परवा आम्ही एके दिवशी आलो होतो। आता कसं असतं, 10वीचे काही विद्यार्थी असतील समजा, तर 10वीचे विद्यार्थी पहिल्यांदा काय करतात की जेव्हा 9वीला राहतात तेव्हा 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत जाऊन आपलं परीक्षा केंद्र पाहून येतात। त्याच पद्धतीनं मी माझं परीक्षा केंद्र पाहून गेले 2 दिवसांपूर्वी येऊन। मला वाटलं बाबा आता या ठिकाणी प्रवचन करायचं म्हणजे आधीच सर्व गुण संपन्न तुमचं गाव आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे लेकरं दिसत आहेत मला की पुढची पिढी जी आहे किंवा पुढे जे आपले संस्कार चालू ठेवायचे आहेत हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, कारण आता बऱ्याच गावात अशा पद्धतीचं वातावरण आहे, एकही लेकरू त्या ठिकाणी दिसत नाही आणि या ठिकाणी मोठे माणसं कमी आणि लेकरं जास्त दिसत आहेत। तर सर्व लेकरांच्या नावाने एका सर्वांनी छान टाळ्या वाजवायच्या। तर आपण अखंड शिवनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह वर्ष आहे 11वं। आम्ही एक 2-3 वर्षापासून येतोय असं मला वाटतंय, पण भजनालाच येत होतं। या वर्षी सुधाकर भाऊंना म्हणलं चला आपण नवीन उपक्रम सुरू केलाय प्रवचनाचा, याही ठिकाणी प्रवचनाचा योग पाहावा। परमरहस्य ग्रंथाचं जे पारायण चालू आहे तर त्या पारायणामध्ये आपण किती जण परायण होतो हे पाहण्यासाठी आपल्याला प्रवचन ठेवलेलं असतं। पारायण झाल्यानंतर प्रवचन काय असतंय, तर प्रवचन सांगण्याचा उद्देशच एक असतो की आजच्या पारायणामध्ये किंवा परमरहस्य ग्रंथामध्ये कितवा अध्याय झाला, 15वा झाला। आमचे 6वा दिवस आहे, 15 अध्याय पूर्ण झाले। 15वा अध्यायामध्ये किंवा परमरहस्य ग्रंथामध्ये संत शिरोमणी माऊलींनी, माऊली म्हणजे राष्ट्रसंत माऊलींनी सुद्धा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे। परमरहस्य ग्रंथच असा आहे, परमरहस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितलेला, म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शिवयोगाचे जे विचार आहेत ते सर्व विचार सांगितलेले आहेत। गोंधळ नका करू, काही फरक नाही। जे शिवयोग विचार सांगितलेले आहेत तर काय आहे त्यात, तर शिवाचा आणि पार्वती माऊलींचा यात संवाद सांगितलेला आहे। तर संवाद कशा प्रकारचा आहे, आता आपण घरात नवरा बायको असतो पण आपले संवाद कसे असतात, हे आणा ते आणा किंवा हे आणलं नाही ते आणलं नाही, हाच संवाद असतो। पण पार्वती माऊलीने कशा पद्धतीने संवाद केलेला आहे, बरं पार्वती माऊलीला काय माहिती नव्हतं असं काही आहे का, ती तर जगन्माता पार्वती होती, ती दुर्गा माता आहे, जगन्माता पार्वती आहे, अंबा आहे, सर्व रूप तिच्यामध्ये आपण पाहतो। तर पार्वती माऊलींनी जे शिवाला विचारले तर या ठिकाणी नातं कोणतं निर्माण झालेलं आहे, गुरु आणि शिष्याचं नातं आहे। गुरु शिष्याचं नातं काय असतं, तर गुरुला आपण काय विचारतो, आपणही गुरुला बऱ्याच वेळेस बोलतो किंवा आपण गुरु महाराजांना काही असे प्रश्न विचारतो की संसाराशी रिलेटेड आहेत किंवा संसारामध्ये सुख कसं मिळेल याविषयी आपण गुरुला विचारतो। पण जगन्माता पार्वतीने काय विचारलेले परमरहस्यामध्ये आपण श्लोक घेते वेळेस आहे शिव उवाच्य किंवा देवी उवाच्य हे जे म्हणतो, तर हे देवीने काही प्रश्न केलेले आहेत आणि त्याचे उत्तर शिवानी दिलेलं आहे। तर पार्वती माते काय काय विचारलेली आहे, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा महिलांनी स्वयंपाक कसा करावा,
सकाळी उठल्यानंतर काय करावं, विभूती किती ठिकाणी लावावी, पूजा कशी करावी, समजा एखाद्याची वस्तू असेल दुसरी, प्रत्येक ग्रंथामध्ये म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. पहिल्या अध्यायात काय सांगितलेलं आहे की गुरुची स्तुती, तुझं रूप ना रेखा नाम आम्ही भक्ती धरोनी ठेविले नाम. म्हणजे तुझं रूप माहित नाही, रेखा माहिती नाही, काही माहित नाही, तरीही आम्ही काय केलेलं आहे की तुझं एक म्हणजे विश्वास ठेवलेला आहे बाबा या पद्धतीचं तुझं रूप असेल. आता आपण बऱ्याच जणांनी मन्मथ स्वामीला पाहिलेलं आहे का? मन्मथ स्वामीलाही आपल्या कुणी पाहिलेलं नाहीये, कारण तो 400 वर्षाच्या पूर्वीचा काळ होता. त्याच्या अगोदर काय होता, जगज्योती महात्मा बसवेश्वर, त्यांनाही आपण पाहिलेलं नाहीये. किती जण पाहिले जगज्योती बसवेश्वरांना सांगा बरं. महात्मा बसवेश्वरांना किती जण पाहिलेलं आहे? कुणी पाहिलेलं नाहीये. परत राष्ट्रसंतांना किती जण पाहिलेलं आहे? राष्ट्रसंत माऊलींना नाही, ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी बिनधास्त हात वर करायचा. असं काही याच्यात काही प्रश्न विचारणार नाही किंवा कोणते काही अवघड काही सांगणार नाही क्रिया तुम्हाला. तर राष्ट्रसंत माऊलींना आपण भरपूर जणांनी पाहिलेलं आहे. बरं, राष्ट्रसंत माऊलीला काय म्हणत होते की चालता बोलता परमरहस्य ग्रंथ आहे. तर परमरहस्य ग्रंथाच्या ओवी मधला एक जरी ओवी आपण आपल्या आयुष्यामध्ये आणली तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. तर प्रत्येक अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायात सुद्धा काय सांगितलेलं आहे की गुरुचं महत्व, तीर्थाचं महत्व सांगितलेलं आहे. गंगा तीर्थी एक अवगुण, खोली जाता जाय बुडून. हे वाचलंय का तुम्ही सर्वांनी? काय सांगितलं याच्यात? गंगेचं जे स्नान करायला जातो, आता धोंड्याचा महिना येणार आहे किंवा श्रावण महिना आला म्हणून बरेच जण काय करतात की गंगेच्या स्नानासाठी जातात किंवा गंगेला धोंडे सोडायला जातात. हे जे करतो आपण, तर हे करते वेळेस त्याच्यामध्ये काय होईल असं सांगितलंय. तर परमरहस्य ग्रंथात सांगितलंय की गुरुचं तीर्थ एवढं महत्वाचं आहे. गंगेच्या तीर्थामध्ये सुद्धा दोष आहे. तर दोष काय आहे? तर एखाद्या वेळेस आपल्याला माहिती नाही आणि आपण कुठे गेलो, गंगेमध्ये स्नानाला गेलो, त्या ठिकाणी समजा आता कपिल धरला आपण बऱ्याच वेळेस जातो, बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचं वातावरण निर्माण असते, त्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस झाला तर खाली शेवाळ धरते आणि पाय सरकतात आपले, म्हणजे त्या ठिकाणी आपण पाय घसरून पडू शकतो. तर गंगा तीर्थी एक अवगुण, खोली जाता जाय बुडून. म्हणजे गंगेच्या तीर्थात सुद्धा अशा पद्धतीने सांगितलंय की जर खोल असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन आपला अंत सुद्धा होऊ शकतो. पण गुरुच्या तीर्थामध्ये असं सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी आपण तरुण जाऊ शकतो. तरुण जाण्यासाठी काय सांगितलंय, कशा पद्धतीने तरुण जाऊ शकतो? तर बरेच जण असे आहेत, आपण ज्ञानेश्वर महाराजांचा हे म्हणजे ग्रंथ ऐकलेला आहे किंवा ज्ञानेश्वरी मधले काही श्लोक ऐकलेले आहेत. त्याच्यात सांगितले की ज्ञानेश्वर माऊलीने काय केलेलं आहे की रेड्याच्या मुखानं वेद बदलिला आहे. तर हे पाहिलंय का आपण? नाही पाहिलं, पण यांनी सांगितलं म्हणून आपण विश्वास ठेवतो. तर आता परमरहस्य ग्रंथाचं असं आहे की अनेक काही आपले शिवभक्त असे आहेत. पूस एक गाव आहे, पदयात्रेला जाते, जर चाकूरून पदयात्रेला येत असतात तुम्ही तर त्या ठिकाणी आपण पूसला जातो. पूस या गावामध्ये अशा पद्धतीच्या काही महिला मंडळ आहेत, त्यांनी अनपढ आहेत. अनपढ म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा त्यांची नोंदणी सुद्धा शाळेत झालेली नाहीये, पण त्यांनी टोटल पूर्ण परमरहस्य ग्रंथ तोंडपाठ केलेला आहे. म्हणजे ही कुणाची कृपा आहे? राष्ट्रसंतांची कृपा आहे. आता बऱ्याच वेळेस राष्ट्रसंत काय सांगतात, आता आमच्यासोबत काही महिला असतात, भक्तिस्थळाला जेव्हा पारायण चालू असतं त्यांनी म्हणतात की नाही आपण आम्हाला असं सांगितले, फक्त आता जे लहान लेकरं आहेत ते काही वेळेस करतात त्या पद्धतीनं की बाबा चला श्लोक पुढे गेला, बोट फिरवायचं आणि पुढे जायचं, किमान ते कानावर येतं म्हणजे ऐकण्यात सुद्धा येऊ शकतं आणि ऐकूनही आपण परायण होऊ शकतो. कानी ठेवून या मन, असं कीर्तनात संतांनी सुद्धा अशा पद्धतीने उदाहरणं दिलेली आहेत. ते कशी उदाहरणं दिली आहेत की कानामध्ये आपलं मन ठेवायचं. कानात मन ठेवायचं म्हणजे काय करायचंय, आपलं मन काढून कानात ठेवू शकतो का आपण? तर मन कानात ठेवायचं म्हणजे एकाग्र चित्तेनं आपण ऐकायचं आहे. तर श्रवण भक्ती ही सर्वात मोठी भक्ती आहे. नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत, त्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती महत्वाची आहे. तर राष्ट्रसंत माऊलींचा उपकार आपल्यावर अशा पद्धतीचा आहे ज्याचे आपण पान फेडू शकत नाही. बरेच आता एक माऊली गाणं म्हणत होते की राष्ट्रसंत माऊली सोडून गेली, तर परमरहस्यामध्ये 5व्या अध्यायात सांगितलेलं आहे की गुरु माऊली मृत्यू पावत नाही. हा श्लोक सुद्धा दिलेला आहे. कशा पद्धतीने दिलाय की आपण एक छोटस 2 मिनिटामध्ये आपण काय करू की अहमदपूरला जाऊन मानस पूजेमध्ये अप्पांचं दर्शन घेऊन येऊ. सर्वांनी डोळे मिटायचे, आपले हात मांडीवर ठेवायचे आणि ह्या 2 बोट
जवळ करायचे, 3 बोट असे वर करायचे, प्रत्येक जण डोळे मिटायचे, मांडी घालून बसायचे. पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, मोघ्याहून निघालो. मोघ्याहून निघाल्यानंतर डायरेक्ट गाडी केलेली आहे, पण बसने जात नाही आहेत. डायरेक्ट आपल्याला कुठंच उतरायचं नाही, काही नाही. शिरूर ताजबंद आलं, त्यानंतर अहमदपूरचा बस स्टॉप आला, भक्तिस्थळला गेलोय आपण, किंवा आपण राजूर मठामध्ये जाऊ. कारण आपलं आप्पांचं सानिध्य जास्त कुठं होतं तर राजूर मठामध्ये होतं. आत्ताचं सानिध्य जे आहे ते भक्तिस्थळला आहे. तर आपण पहिल्यांदा राजूर मठात जायचे, दर्शन घ्यायचे. कशा पद्धतीने दर्शन घ्यायचे, बस स्टँडला उतरून, बस स्टँडवरून आपण म्हणजे मठामध्ये जाते वेळेस मठात पहिल्यांदा गेल्यानंतर आपल्याला मडिवाळ शिवाचार्यांचं दर्शन होईल, जे की आपल्या अप्पांचे गुरु महाराज आहेत. त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपण काय करतो, तिथं मोठं झाड आहे, त्या झाडाखाली नळाच्या तुट्ट्या ठेवलेल्या आहेत. त्या तुट्ट्यामधून आपण पाणी घेतो, हातपाय धुतो. हातपाय धुतल्यानंतर मडिवाळ शिवाचार्यांच्या पादुका आहेत, त्या पादुकाच्या बाजूला भस्म आहे. आता आपण आपली पद्धत काय असते की वीरशैवांच्या घरी कोणीही येऊ, आपण पहिल्यांदा काय करतो की भस्म देतो आणि पाणी नंतर प्यायला देतो. तर हा जो प्रकार आहे तो आपण भक्तिस्थळ किंवा अहमदपूरच्या मठामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आपण त्या ठिकाणी हातपाय धुतलो, हातपाय धुतल्यानंतर भस्म लावलेला आहे आणि त्याच ठिकाणी मडिवाळ शिवाचार्यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या पादुका त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण वर अप्पांकडे जातोय. पायऱ्या चढते वेळेस आपण नमः शिवाय नमः शिवाय हा जप करत आपण अप्पांकडे जातोय. अप्पा छानपैकी झुल्यावर बसून हसत मुखाने आपलं स्वागत करतात. आपण गेल्याबरोबर तिथं अप्पांना दंडवत घालतोय, कारण गुरु महाराजांचं दर्शन घेते वेळेस आपण डायरेक्ट कधीही असं पायावर डोकं ठेवायचं नाहीये. दंडवत घालून आपण अप्पांचं दर्शन घ्यायचंय. पहिल्यांदा आपण अप्पांचं दंडवत घालून दर्शन घ्यायचं. दर्शन झाल्यानंतर आपण काय केलेलं असतं की आपल्या घरी फुलाचे झाडं आहेत, तर त्याच फुलाच्या झाडाचं एक एक फूल तोडून आपण ते, आणि अप्पांना विकत आणलेल्या फुलाच्या हार कधीच आवडत नव्हते. कारण अप्पा सांगायचे, आता बऱ्याच वेळेस आम्ही ऐकलेलं आहे, अप्पा म्हणायचे हे झाड जेव्हा लावतो आपण तर ते झाड लावल्यापासून त्याला फुलं येईपर्यंतचा जो आपला त्याग आहे, म्हणजे फूल एक फूल जर आलं तर आपण किती आनंदाने म्हणतो की चला आपण लावलेल्या झाडाला फूल आलेलं आहे. तर हा जो उपक्रम आहे किंवा हे जे क्रिया आहे, तर ह्या क्रियेतला जो आनंद आहे तो विकत आणलेल्या 100-200 रुपयाच्या हारामध्ये नाही, असं आपण प्रत्येक वेळी सांगायचे. तर त्याच पद्धतीने आपण आपला हार घेऊन गेलो आणि मोगऱ्याच्या फुलाचा हार, कारण आपण काय करायचं की आपण हार घातल्याबरोबर लगेचच, आता तुम्ही हार घातलात, हार काढत होते, माणिक भाऊ सांगितले हार काढू नका ताई, किमान अर्धा तास तरी माझ्या गळ्यात हार आहे. पण आप्पांनी आपला हार सुद्धा कधीच गळ्यात ठेवून घेतलेला नाही. हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा कोणी ऐकून सगळ्यांना अनुभव आलेला आहे. आपण घातलेला हार लगेच आपल्या गळ्यात घातलात. आपण जोरात म्हणतोय संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. आपण स्मित हास्य केलेलं आहे. आपल्याला विचारतात आपण दर्शन घेतोय, हाताला माळी वगैरे बांधल्या, आपण दंडवत घालून दर्शन घेऊन आपल्या गळ्यात हार घातल्यानंतर तसेच आपण कधी कधी बसून राहतो किंवा आपला तो हार काढून बसतो. मग आपण स्माईल करतात आणि चर्चा करायला सुरुवात करतात की कुठून आलात काय नाही. आपण मग सगळी माहिती सांगतो. ओम नमः शिवाय. सर्वांनी डोळे उघडायचे. सांगा बरं खरं किती जणांना या मानस पूजेत अप्पांचं दर्शन झालेलं आहे? चला, एका महाराजांनी तरी हात वर केला, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं की आपण खरंच भक्तिस्थळला गेलोय, म्हणजे मठामध्ये गेलोय अहमदपूरला, आणि आपण त्या ठिकाणी अप्पांचं दर्शन घेऊन आलो. अप्पांनी तुमच्या गावात आलेत नाही माहिती नाही, आलेत म्हणजे अप्पा तुमच्या गावात सुद्धा येऊन दर्शन बऱ्याच जणांना दिलेले आहेत. जसं आता परमरहस्य ग्रंथात सांगितलेलं आहे की तुझं रूप ना रेखा नाम, म्हणजे तुमचं रूप आम्ही पाहिलेलं नाही, मन्मथ स्वामीचं नाही किंवा यांचं जगज्योतीचं नाही, तरी आता आपण काय केलेलं आहे की त्याला एक प्रकारचा आकार दिलेला आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रसंत माऊलींची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर आली आणि प्रत्येक जणाला असं वाटलं की चला आपण बसल्या ठिकाणी आपलं मन कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, म्हणजे आपलं मन एका मिनिटामध्ये किती महिलांचं मन आपल्या घरी जाऊन आलेलं आहे, घरची कामं राहिलेत,
किती वेळ झालं. सुधाकर भाऊ भजन काही संपूच देत नव्हते, भजनही भरपूर वेळ झालं, तेही ऐकावं वाटतंय, प्रवचनही ऐकावं वाटते, घरची कामही करावी लागतात. तर मन आपलं असं आहे की एका मिनिटामध्ये आपण कुठेही जाऊन येतो. त्याच पद्धतीने आपण कमत ह्याला अहमदपूरला जाऊन आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर आपणचं दर्शन घेतल्यानंतर किती जणांना मानसिक समाधान झालेलं आहे. तर कारण गुरु माऊलींचं दर्शन जे आहे ते दुर्मिळ झालेलं आहे सध्याचं. कारण एकटी गाणं म्हणत होती सोडून गेली माऊली, तर सोडून गेली नाही आहे, माऊली आपल्या सोबत आहे. म्हणून आज एवढे माणसं या ठिकाणी बसून परमरसाचं पारायण करत आहेत. आणि आपल्याला सुद्धा आपण समज आठवण जरी केलं की राष्ट्रसंत माऊली एवढं जरी म्हणलं तरी आपल्या डोळ्यासमोर लगेच आपल्याला अप्पांची मूर्ती दिसती. हे मूर्ती दिसण्यामागचं कारण काय आहे की त्या ठिकाणी अप्पांचा जो 104 वर्षाचा त्याग आहे तो त्याग अप्पांनी आपल्या सगळ्यांसाठी खर्च केलेला आहे. 21 दिवसाचं अनुष्ठान राहतं अप्पांचं, अधिक महिन्यामधला सप्ताह राहायचा. हे जे कार्यक्रम आहेत पूर्वी अप्पा आपल्याकडे यायचे प्रत्यक्ष. आता जी सगुण मूर्ती होती ती निर्गुण होऊन भक्तिस्थळात असलेली आहे. त्याच्यामुळं दर पौर्णिमेला त्या ठिकाणी किमान पालखी उत्सव असतो आणि 2 ते 3 हजार पब्लिक दर पौर्णिमेला त्या ठिकाणी असते. आम्ही सुद्धा दर पौर्णिमेला जातोय. आणि त्यानंतर दर शिवरात्रीला सुद्धा भरपूर लोक येतात. आता मला एक सांगायचं आहे की तुमच्या गावातले लोक किती जण कपिलधारला जातात पदयात्रेला? महिला मंडळ जात नाही पदयात्रेत? म्हणजे गावातला आनंद म्हणला की भरपूर सगळे यायचे आणि बाहेरचा म्हणजे. तर कृपया असं नका करू. कारण आप्पांनी आपल्यासाठी 104 वर्षे जे घालवलेत तर ते असेच वाया जाऊ देऊ नका. कारण तुमच्या गावामध्ये भविष्य दिसतंय मला. कारण जे तुमचे लहान लहान लेकरं सगळे बसून पारायण करतात आणि शांत चित्ताना अजूनही ते बसून आहेत, म्हणजे हे खूप मोठा त्याग आहे. आणि हा त्याग असा तसा नाही, राष्ट्रसंत माऊलीचाच आहे. तर परमरस ग्रंथामध्ये आपण काय काय वाचलेलं आहे? 15वा अध्याय जंगमाचं सांगितलेलं आहे महत्व. किंवा 10व्या अध्यायात एक छोटस उदाहरण काय दिलेलं आहे की वाटेवरी धन पडिले असतात त्यासी धनी कोणी नसता. कारण परमरसाचं पारायण म्हणजे परमरसातलेच काहीतरी उदाहरण आपण बोलावे यासाठी मी सांगते. समजा आपल्याला वाटेवर काय सापडलं, आपण कुठं जातोय, असं पारायण संपलं, आपण घराकडे चाललो. जाते वेळेस एक छोटं उदाहरण सांगते की रामाची आणि रावणाची मूर्ती आपल्याला रस्त्यात सापडली. ती पितळेची आहे. आपण काय करणार? पितळेची मूर्ती आपल्याला रामाची आहे रावणाची आहे, दोन्ही मूर्त्या दिसल्या तर आपण कोणती मूर्ती पटकन उचलणार? बरोबर आहे, रामाची पहिल्यांदा उचलणार. कारण राम हे देव होते, रावण हा शिवभक्त होता, पण अहंकारामुळे तो वाया गेलेला आहे. त्यानंतर काय झालं, त्या मूर्त्या घेतलो आपण काय म्हणणार, चला मूर्ती आहे खाली कशाला पडू द्यायची म्हणून आणून देवाच्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर काय झालं की आपल्याला एक सोन्याची मूर्ती आहे आणि दुसरी पितळेचीच आहे. तर पितळेची मूर्ती जी आहे ती रामाचीच आहे, बरोबर आहे. आणि रावणाची मूर्ती कशाची आहे? सोन्याची आहे. तेव्हा आपण काय उचलणार? सोन्याची मूर्ती उचलणार. म्हणजे परमरसात काय सांगितलेलं आहे? वाटेवरी धन पडले असतात. आपण सगळ्यांनी हा ग्रंथ वाचलेला आहे. वाटेवरी जर धन पडला असेल त्याला जर, आता आपण सहज काय करतो, सकाळी उठल्याबरोबर आमचं महिला मंडळाचं काम चालू असते. काय असतंय? उठल्याबरोबर आधी फुलं तोडून ठेवणे. तर आपण आपल्या झाडाचे फुलं अगोदर तोडतो का बाकीच्यांचे? बाजूच्या झाडचे फुलं अगोदर तोडून घेऊन आपण काय करतो, मग आपल्या झाडाचे फुलं तोडण्यासाठी, म्हणजे आपल्या झाडचे फुलं आपण उठलेलं असल्यामुळे कोणी दुसरं घेऊन जाणार नाही, विश्वास आहे आपला. तर परमरसात काय सांगितलं? मग या परमरस वाचण्यामागचा उद्देश आपला साध्य होतोय का? तर एखादी वस्तू आपण घेतोय तर ती घेते वेळेस आपण काय करायचं आहे की विचारून घ्या, असं संतांनी सांगितलेलं आहे. तर परमरस ग्रंथामधला जो काही प्रत्येक श्लोक जे महत्व, प्रत्येक श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे विशेष महत्व. शिवपाठात सुद्धा आपण आता सध्या 2 टाइम शिवपाठ असेल, शिवपाठात सुद्धा आसनी शयनी भजनी गमनी प्रेमेशूळ पाणी स्मरावा तो, किंवा सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम. म्हणजे सतत जर शिवनाम स्मरण केलं तर घरचे काम कोण करायचे? शिवदास माऊलीने आपल्याला काय सांगितलं? सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम. आता परमरस ग्रंथात पण काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपण जर सतत नामस्मरण केलं तर शेवटच्या क्षणाला आपल्याला आपण उच्चार नामाचा करू शकतो. समजा आपण कधीच नाव घेतलं नाही आणि शेवटच्या क्षणाला, म्हणजे
आपलं कसं आहे की छोटं पद सुद्धा कोणी म्हणत असेल की बालपणामध्ये खेळ खेळता, तरुणपणामध्ये संसार करता आणि म्हातारपणात दम खोकला. म्हणजे या ज्या 3 क्रिया सांगितलेल्या आहेत, कारण जन्म झाला म्हणजे मृत्यू आहेच, मृत्यू आहे म्हणजे म्हातारपण आहे. मग त्यावेळेस काय होणार आहे तर नामस्मरण येणार आहे का सदा प्रेम ऐकतो. म्हणजे सतत आता सध्या सप्ताह आहे म्हणजे काय होणार आहे, तुमचं शिवपाठ चालू आहे, शिवपाठात चालू असतेच काय होते, चला बाबा एखाद्या ताईनी चाल चांगली म्हणली की आपण काय करतो सतत मनन करत असतो की बाबा आज ह्या ताईने ही चाल म्हणली तर आपण उद्या चांगली घ्यायची. म्हणजे हे जे सतत नामस्मरण करायचं आहे तर ते नामस्मरण करण्यामागे काय लागेल, आपले जे 2 मन असतात तसं आपण ऐकून आहोत, आपण काही दुसरं मन बघितलेलं नाहीये, तरी पण आपण एक मन इथं बसलेलं आहे, दुसरं मन बाहेर कुठतरी भटकत आहे. तर ते काय करायचं आपल्याला तर एकाग्र करायचं. आपण सकाळी सध्या दररोज इष्टलिंग पूजा करतो, समजा इष्टलिंग पूजा करतेस, किती जण एकाग्र होऊन फक्त 108 ओळीचा एकच आपण माळ जपतो. त्यावेळेस सुद्धा काय करतो आपण, आपला गॅस चालू राहतो, काहीतरी लेकरं करत असतात किंवा कुणाचा डब्बा द्यायचा असतो, तर ह्याच्यामध्ये एकाग्र होऊ शकत नाही. संतांनी काय सांगितले, कलयुगा माझी भजन आहे सर. आता भजन करते वेळेस किती जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, प्रत्येक जण डोलत होता. मी काही जणांच्या व्हिडिओ सुद्धा केले की अशा पद्धतीने डोलत होता की ते तानमुख हारली म्हणल्यासारखं, लोक लाजीवरे सोडी आली लाज. म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार न करता भजनामध्ये माणूस अशा पद्धतीने दंग होतो की त्या ठिकाणचे त्याचे दोन्ही जे मन आहेत ते दोन्ही मन कुठे येतात, एकाग्र होतात. तर भजनामध्ये सुद्धा आणि भजनही करते वेळेस अशा पद्धतीने करा. ग्रंथात हे पण सांगितलंय भजन करते वेळेस, समजा आपण भजन करायलो, मुखानं नामस्मरण करायलो, मुखी घास माती डांग. म्हणजे आपण एखाद्याला जेवू वाढतोय आणि वरून जर मारत असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही इथं येऊन नामस्मरण करता, जाते वेळेस कोणाला तरी काही शिवाय देता किंवा जाते वेळेस कोणाचं तरी काही नुकसान करता. आता परमरहस्य ग्रंथात अजून एक श्लोक आलेला आहे की पाप पुण्य जर समान झाला तरच आपल्याला मानवाचा देह आहे. मानवाचा देह कोणता आहे, अलभ्य लाभा नर देहाचा लाभला तो कैसा गमाविता, किंवा अवचित्त हा मानवाचा जन्म भेटलेला. तर 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला हा अवचित मानवाचा जन्म भेटलेला आहे. तर याच जन्मामध्ये काय करायचं, आपल्याला मोक्ष पदाला जायचं. तर मोक्ष पदाला जायचं म्हणजे काय करायचं, पाप आणि पुण्य समान पाहिजे, हे सुद्धा ग्रंथात सांगितलेलं आहे. मी ग्रंथाच्या बाहेरचं काहीच बोलणार नाही, कारण का ऐकून ऐकून तुम्ही खूप कंटाळलेले आहेत. आज 11 वर्ष झाले, 11 वर्षामध्ये 11 जणांचे कीर्तन झाले, म्हणजे दरवर्षीचे 11 कीर्तन आणि 11 प्रवचन, म्हणजे 8 कीर्तन आणि 8 प्रवचन, म्हणजे प्रत्येक वेळीचे 16 ऐकून ऐकून खूप कंटाळा आला असेल. तर ते परमरहस्यात किंवा आपल्या जीवनात आपण काय करतोय किंवा परमरहस्यात काय सांगितले त्याचा अनुभव आपल्या जीवनात कशा पद्धतीने घ्यायचे. आपण संसारात आहोत, संसारात किती आपण एकाग्र झालेले आहोत तर आपल्याला परमरहस्य ग्रंथाची सुद्धा कधी कधी आठवण येत नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता या ठिकाणी होत नसेल कारण सुधाकर भाऊ सारखे कलाकार आहेत किंवा राजू भाऊ सारखे आहेत. आता सुधाकर भाऊची मुलगी गाणं म्हणली का, आता सुधाकर भाऊची मुलगी गाणं पण म्हणलेली आहे. तर हे जे संस्कार त्यांचे चालू आहेत किंवा शनिवारी हनुमान चालीसा इथं चालू असते हनुमान मंदिरात, तर हे जे चालू आहे तर ही पुढची पिढी चालू ठेवण्यासाठी हा जो अठ्ठास त्यांचा चालू आहे. तर राष्ट्रसंत माऊलीने काय केलेलं होतं की पुढे बऱ्याच वेळेस प्रवचनात त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की 104 वर्ष मी जगलो पण मला परमरहस्य ग्रंथ समजलेला नाही. तर ते समजून घेण्यासाठी पुन्हा मला जन्माला यायचे, म्हणजे पुन्हा मानव देह, कारण मानवाचा जन्म कसा आहे, देह घेतल्यानंतर तो सोडावा लागतो. तर बरेच जण आता चर्चा अशी चालू आहे की महाराजांनी जिवंत समाधी घेतली का. किती जणांना वाटते की महाराजांनी जिवंत समाधी घेतली नाही, नाही त्यांनी हातावर करायचं आणि घेतली त्यांनी हातावर. कोणाला काहीही वाटत नाही. बरं, समाधी सोहळा चालू होता त्यावेळेस मोबाईलवर किती जणांनी समाधी सोहळा पाहिलाय. आता ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी आलं नाही समजा तिथे, किंवा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपण तिथं जाऊ शकलो नाही. किती जणांनी मोबाईलवर पाहिलेलं आहे. आपण आपल्या घरामध्ये आजी आजोबा वारलेले पाहतोय. हे मी का सांगते, कारण सांगण्याची गरज आहे. तर चर्चा अशी आहे की महाराजांचा पट्टाभिषेक झाला नाही, राजशेखर महाराजांचा फोटो तुम्ही टाकलाय, खूप आनंद झाला मला. कारण आपण आपल्या घरातले आई वडील गेल्यानंतर जो मुलगा आहे त्या मुलाला निमंत्रण देतो, म्हणजे तुमच्या गावामध्ये पद्धत तशी आहे, म्हणजे सगळ्यांना तो अनुभव
आहे. आता राष्ट्रसंत माऊलींनी समाधी घेतली. समाधी घेते वेळेस आपल्या घरातही आपले बरेच आजोबा म्हणजे म्हातारे माणसं वारलेले आहेत. त्यांनी वारल्यानंतर किंवा आपण जिवंत असल्यास आपली मान जी आहे ताट राहते. मेल्यानंतर किती जणांची मान लगेच खाली पडते, त्याला धरावं लागतं, हे पाहिलेलं आहे. आपल्या घरामध्ये आपण जेव्हा वडीलधारे माणसं गेलेले पाहतो आपण, त्यावेळेस त्यांना तोंडाला बांधून मानायला धरावं लागतंय. आप्पांना कोण धरलेलं पाहिलंय का? जेव्हा आप्पांचा समाधी सोहळा चालू होता त्यावेळेस आप्पांच्या पाठीमागे कुणीतरी मानेला धरले असं कुणी पाहिलेलं आहे का? कारण आप्पांनी जिवंत समाधी म्हणजे जिवंतच समाधी घेतलेली आहे. कारण त्याच्या मागचा अजूनही तुम्ही फेसबुक किंवा युट्यूब काढून पाहू शकता. त्या ठिकाणी आप्पांच्या मानेला कुणीही धरले नव्हते. म्हणजे जीव जर गेला असेल तर ती मान अशी सरळ राहिली असती का? मान सरळ कधीच राहणार नाही, कारण ती लगेच कोलमडून पडेल. तर ह्याच्यावर थोडंसं स्वतः तुमचं तुम्ही विचार करायची गोष्ट आहे. कारण एखाद्या व्यक्ती त्यांचा समजा जीव गेला तर ते मान कोलमडून पडते आणि आप्पांची मान पडलेली नव्हती. हे त्रिकाळबाधित सत्य आहे. आप्पा आपल्या सोबत काल होते, आज आहेत आणि उद्या पण राहणार आहे. तर त्यामुळे काय करायचंय की आप्पांचे जे आचार विचार होते, राष्ट्रसंत माऊलींचे जे आचार विचार होते, तर ते आपण प्रत्येक जण आचरणात आणायचं आहे. परमरहस्य ग्रंथातही तेच सांगितलेलं आहे. आप्पांनी पाणी पिलेलं सुद्धा आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही. कोरोनाच्या काळात आपल्याला आपले कोण आणि बाहेरचे कोण किंवा लोक कोण याचा चांगला अनुभव आलेला. आणि कोरोनाच्या काळात आपण जगलोय म्हणजे हे फक्त खाऊन पिऊन झोपण्यासाठी नाही, तर आपण नामस्मरणासाठी जगलोय. किंवा आपल्याला हे जे आयुष्य भेटलेलं आहे तर ते नामस्मरणासाठी भेटलेलं आहे. ते वेळ संपली असेल कारण खूप वेळ झालेला आहे. आणि चला, कमिटीवाल्याने अजून एक 5 मिनिट वेळ आपल्याला दिलेला आहे समजा, कारण सगळ्यांना भुका लागली असतील. सगळे कोणाची इच्छा तेवढी ऐकायची दिसत नाही, तरी महिला मंडळ आमचं खुश आहे. महिला मंडळ चला म्हणजे ऐकायच्या तयारीत आहे. तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सत्य परिस्थिती समजलेली आहे आपल्याला. बरं, वीरशैव लिंगायत किंवा इष्टलिंग ज्यांच्या गळ्यात आहे ते आपले किती लोक आहोत सांगा बरं? बिंदास हातावर काय कर बेटा बाळा. लेकरं 2-3 हातावर केले लगेच खाली केले, द्यायची गरज नाही. मी काही लगेच तुमचं इष्टलिंग काढून घेणार नाही, किंवा नसेल तर माझ्या गळ्यातलं देणार नाही. कारण इष्टलिंग जे आहे जन्माआधी लिंग गर्भाशय, म्हणजे आपला जन्म होण्याच्या अगोदर आणि आपण गेल्यानंतरही तो आपल्या सोबत राहणार आहे. तर कोरोनाच्या काळात एकही मंदिर चालू नव्हतं किंवा मस्जिद चालू नव्हतं, काहीही चालू नव्हतं. त्याही वेळेस आपण आपल्या इष्टलिंगाची पूजा केलेली आहोत. म्हणजे वीरशैव जे कुळ आहे, कुळ ते पवित्र वीरशैव वंशी पावन जगाशी सांगत असे. म्हणजे वीरशैवांचं जे कुळ आहे तर आपल्याला कोणत्याही माणसाकडे जायची गरज नाही. आपल्याला जन्माच्या अगोदर लिंग आपल्या आईच्या गर्भात असते वेळेस बांधण्यात आलेलं आहे. आणि तेच लिंग आपल्याला आपल्या सोबत दुसरं काहीही न येता फक्त त्या इष्टलिंगाची पूजा येते. आपण तेच सांगितलेलं आहे परमरहस्य ग्रंथातही. एकनिष्ठ भक्ती कशी करायची, एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय आहे की आपण आज काय करतो, सोमवार आहे म्हणजे महादेवाची पूजा करतो, मंगळवार आला म्हणजे देवीची पूजा करतो किंवा गणपतीची पूजा करतो, बुधवार आला म्हणजे पांडुरंगाची पूजा करतो. सध्या नवीन ते स्वामी समर्थ निघालेले आहेत त्याची पूजा करतोय. आपला लिंगायत समाज जो आहे 50%च्या वर प्रत्येक कार्यक्रमात दुसऱ्या मंदिरात आहे. पण इष्टलिंग पूजा करण्यासाठी किंवा आपण शिवपाठ चालू असेल तर शिवपाठात येऊन बसण्यासाठी किंवा पारायण करण्यासाठी येत नाही. ही कुठंतरी खंत आप्पांनाही वाटत होती. आता तर सध्या कसं झाले, आप्पांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा एक शिवाचार्यांनी एक वाक्य बोललेलं आठवलं मला. तर त्यांनी काय सांगितलंय की आपल्या घरी ढोरं असतील आणि आपण जर त्याला दावणीला बांधलं नाही तर काय होतंय, तर ढोरं मोकाट सुटतात. त्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीनुसार बरेच जण, माझा अधिकार नाही आहे मी माफी मागून बोलते, कारण बरेच जण अशा पद्धतीनं मोकाट सुटलेले आहेत की त्यांना आपला आचार विचार नाही किंवा आपण काय करत ह्याची जाणीव राहत नाहीये. तर ते सगळं थांबलं पाहिजे कुठंतरी. शिवनाम सप्ताह करण्यामागचा उद्देश काय आहे, तर आपण पार्वती माऊलीने 13व्या अध्यायात एक श्लोक म्हणलेला आहे, मी एकली होईल पावन. परमरहस्य ग्रंथात काय सांगितलंय, मी एकली होईल पावन. ह्या मागचा उद्देश काय होतो,
आपण घरी जप करू शकतो, तप करू शकतो, पण सार्वजनिक करण्यामध्ये काय उद्देश असतो? सार्वजनिक जेव्हा आपण तप आणि योग याग करतो तर त्याचं फलश्रुती जी आहे ती सगळ्यात जास्त असते. पार्वती माऊलींना माहीत नाही अशातला प्रकार नव्हता, पण पार्वती माऊलीला माहीत असते वेळेसही परमरहस्य ग्रंथ तयार का केला? तर आपल्या जगाच्या कल्याणा संतांच्या अवतार, म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी संतांचे अवतार असतात. तर जास्त वेळ न घेता तरी बराच वेळ बोलले मी. सर्व कमिटीवाल्यांची किंवा ज्या आता या गावातील म्हणजे तुमची कमिटी, गायक, वादक, सप्ताह प्रमुख हे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि माझे 2 शब्द, कारण मी नाही माझं ज्ञान नेनोगा सांगत, मला स्वरात गाता येत नाही किंवा काही म्हणता येत नाही. उगे आपलं काहीतरी लेकरासमोर लेकरांनी बडबड करावी असे तुम्ही सगळं मामात्यांनी किंवा काकांनी आमच्या बापांनी ऐकून घेतलं. यासाठी सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. मला सेवेची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानते. आणि ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मणमत शिवलिंग विनवियोजा श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की